एका गावात आर्या आणि तिचा लहान भाऊ आदित्य राहत होते. दोघंही खूप खट्याळ, पण एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे. रक्षाबंधन जवळ आले होते म्हणून आर्या खूप उत्साहात होती. सकाळीच तिनं रंगीबेरंगी राख्या, मिठाई आणि एक छोटंसं गिफ्ट तयार केलं. आदित्य मात्र विचारात पडला होता. फक्त राखी बांधून झालं म्हणजे सगळं संपलं का? रक्षण करायचं म्हणजे काय? समारंभ सुरू झाला. आर्यानं राखी बांधली, तिलक लावलं आणि आदित्यला लाडू खाऊ घातला. आदित्यनं गिफ्ट दिलं आणि म्हणाला, ताई, मी तुला फक्त आजच नाही तर आयुष्यभर तुझं रक्षण करेन. त्या दिवशी दुपारी पाऊस कोसळत होता. आर्या शाळेतून परतत असताना रस्त्यावर एक लहान मांजर पावसात थरथर बसलेलं तिनं पाहिलं. ती लगेच ते मांजर उचलून घरी आणली, सुकवलं आणि दूध दिलं. हे पाहून आदित्य हसत म्हणाला, ताई, आज मला रक्षणाचा खरा अर्थ कळला. फक्त बहिणीचं नाही तर सगळ्यांचं रक्षण करायचं, जे स्वतःचं रक्षण करू शकत नाही. आर्या हसली आणि म्हणाली, हो रे भाऊ, रक्षाबंधन फक्त आपल्यातलं नातं नाही तर प्रेम, काळजी आणि मदतीचं वचन आहे. त्या दिवसानंतर दोघंही गावात कुणालाही मदत करण्यासाठी पुढं असायचे. शिकवण रक्षाबंधन हा फक्त भाऊ बहीण यांचा सण नसून तो आपल्याला सगळ्यांच्या रक्षणाची आणि काळजीची शिकवण देतो. आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी आमचा यूट्यूब चॅनल स्टोरी बॉट किड्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.